महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। प्रभाग क्रमांक 18 क मध्ये जनतेचा कौल ठाम। स्नेहल स्वप्नील ढमाले यांची बिनविरोध निवड। नागरिकांमध्ये जोश, जल्लोष आणि समाधान। पनवेल महानगरपालिकातील प्रभाग क्रमांक 18 क मध्ये स्नेहल स्वप्नील ढमाले यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड होताच संपूर्ण परिसरात उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। आमच्या मनातील नगरसेवक अखेर मिळालाच, अशा भावना अनेक नागरिकांनी उघडपणे व्यक्त केल्या। स्नेहल स्वप्नील ढमाले हे अतिशय लहान वयापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कार्यरत असून प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर त्यांचा नेहमीच ठाम आणि निर्भीड सहभाग राहिला आहे। जनतेशी थेट संवाद, कामाची पारदर्शकता आणि सततचा संपर्क यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे स्पष्ट दिसून येते। या निवडीने अनेक राजकीय समीकरणांना सुखद धक्का दिला असून जनतेने कामाला दिलेला कौल असल्याची चर्चा पनवेलच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित नगरसेवक स्नेहल स्वप्नील ढमाले म्हणाले, ही जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे। याची मला पूर्ण जाणीव आहे। या मुकुटात नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा दडलेल्या आहेत। म्हणूनच मी अधिकाधिक मेहनत करून प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन। माझा प्रभाग, माझा परिवार म्हणून अविरतपणे काम करीन। समाजसेवेचा घेतलेला वसा समर्थपणे आणि अविरतपणे पुढे नेईन। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि सदिच्छा यामुळेच मला नगरसेवकपदी संधी मिळाली आहे। यावेळी त्यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले। ही बिनविरोध निवड म्हणजे काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा निर्विवाद विश्वास असून येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 18 क चा सर्वांगीण विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। कधी राहिला, काय ध्येय आहेत, काय स्वप्न आणि काय खुशी वाटचाल असणार आहे? मी स्नेहल स्वप्नील ढमाले सर्वप्रथम प्रभागातील सर्व जनतेचे, माता भगिनींचे, आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच लोकांचे मनपूर्वक खूप 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 धन्यवाद। तुम्ही आमच्यावर असंच प्रेम कायम दिलेलं आहे। हे काटेरी मुकुट आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे, पण हे माझ्यावरची जी जबाबदारी असेल हे पूर्ण करण्यासाठी लागेल ती मेहनत करायला मी तयार आहे। आजपर्यंत जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे। इथून पुढेही हा जनसेवेचा घेतलेला आम्ही वसा असाच अविरतपणे सुरू ठेवू। आज महिला म्हणून तुम्ही उभे राहिल्यात। महिलांचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, महिलांच्या अनेक नोकरीचे देखील संदर्भ आहेत राहिलेले। महिलांसाठी कशा प्रकारे तुम्ही झटणार आहात किंवा त्यांच्यासाठी कसे उभे राहणार आहात? महिलांसाठी म्हणायला गेलं तर आम्ही आतापर्यंत महिलांसाठी बरेचसे उपक्रम, बऱ्याचशा गोष्टी आम्ही महिलांसाठी करतच आहोत आणि इथून पुढेही करत राहू। महिलांच्या समस्यांची आम्हाला जाणीव आहे आणि ही कायम अशीच अविरतपणे आम्ही चालू ठेवू। सगळ्यांचे परत खूप खूप आभार। सर्व जनतेचे, माता भगिनींचे खूप 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 आभार।
ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.